हॅलो स्टुडंट्स, आपण पेपर 1 चॅप्टर 2 DC पॉवर सप्लाय बघत आहोत. याच्यामध्ये आतापर्यंत आपण इंट्रोडक्शन, त्यानंतर ब्लॉक डायग्राम ऑफ DC पॉवर सप्लाय, त्याच्यामध्ये आपण ट्रान्सफॉर्मर, रेक्टिफायर, व्होल्टेज रेग्युलेटर आणि फिल्टर हे ब्लॉक डायग्राम सहित आपण पाहिलेले आहेत. त्यानंतर आपण ट्रान्सफॉर्मर हा छोटासा टॉपिक बघितला आणि त्यानंतर आपण रेक्टिफिकेशन किंवा रेक्टिफायर हा टॉपिक चालू केलेला आहे. या टॉपिकमध्ये आतापर्यंत आपण हाफ वेव्ह रेक्टिफायर, जो की रेक्टिफायरचा पहिला प्रकार आहे, हाफ वेव्ह रेक्टिफायर आपला पाहून झालेला आहे. आता आपल्याला काही टर्म्स पाहायच्यात ज्या की हाफ वेव्ह रेक्टिफायरमध्ये आल्या होत्या. जसं की हाफ वेव्ह रेक्टिफायरचा जो PIV आहे, PIV म्हणजे काय तर पीक इन्व्हर्स व्होल्टेज, तो होता VP. मग आपल्याला तिथे ॲडव्हान्टेजेस डिसॲडव्हान्टेजेसमध्ये असं म्हटलं होतं की त्याचा पीक जो PIV असतो तो फक्त आणि फक्त VP असतो, हा त्याचा ॲडव्हान्टेजेस होता. आपल्याला समजलं पाहिजे की PIV म्हणजे काय असतो किंवा रिपल फॅक्टर म्हणजे काय असतो. ठीक आहे, म्हणून आपण हा टॉपिक जो आहे तो पाहणार आहोत, पीक इन्व्हर्स व्होल्टेज. तर आजच्या लेक्चर आपल्याला पीक इन्व्हर्स व्होल्टेज आणि रिपल फॅक्टर हे दोन टॉपिक्स पाहायचे आहे. तर त्यातला पहिला टॉपिक पीक इन्व्हर्स व्होल्टेज, त्यालाच PIV शॉर्टमध्ये म्हटलं जातं. आता पीक इन्व्हर्स व्होल्टेज समजण्याच्या अगोदर हे जे नाव दिलेलं आहे पीक इन्व्हर्स व्होल्टेज, या नावाचा अर्थ काय ते समजून घ्या. आता पीक म्हणजे काय तर पीक म्हणजे काय तर सगळ्यात उच्चतम पॉईंट किंवा सगळ्यात मॅक्झिमम जो पॉईंट असेल, मॅक्स जो पॉईंट असेल ते म्हणजे काय तर पीक. आता व्होल्टेजचा उच्चार झाला आहे म्हणजेच काय, जे हाय व्होल्टेज असणार आहे, सगळ्यात टॉपचं व्होल्टेज असणार आहे, त्याला तुम्ही काय म्हणू शकता, पीक व्होल्टेज असं म्हणू शकता. फॉर एक्झाम्पल जर सांगायचं झालं तर ही तुमची साईन वेव्ह आहे. या साईन वेव्हमधला हा जो काही पॉईंट दिसतो आहे तुम्ही या ठिकाणी, बरोबर, या ठिकाणचा जो पॉईंट दिसतो आहे याला तुम्ही काय म्हणणार, हा काय आहे तुमचा पीक पॉईंट आहे. मग साईन वेव्ह किंवा AC वेव्ह जी आहे त्या AC वेव्हला दोन पीक पॉईंट असतात. एक असतो प्लस पीक पॉईंट आणि एक असतो मायनस पीक पॉईंट. इथे असतो दिसतोय तो मायनस पीक पॉईंट. आले लक्षात? इथे त्याला तुम्ही काय म्हणणार, हा मायनस पीक आणि हा काय आहे प्लस पीक. समजले सगळ्यांना? आता ज्यावेळेस आपण व्होल्टेज मेजर करतो, AC वेव्हचं व्होल्टेज मेजर करतो, त्यावेळेस हे जे काय व्होल्टेज असतं इथपर्यंतचं, म्हणजे 0पासून तर हे मॅक्झिमम जाईल. समजा 5 व्होल्ट असेल तर त्याला तुम्ही काय म्हणणार, तर बाबा हे काय आहे तर 5 व्होल्ट काय आहे तुमचं AC व्होल्टेज आहे. समजलं इथपर्यंत? तसंच जे काही आपल्या निगेटिव्ह बाजूला जे दिसतं आहे ते आहे -5. म्हणजे काय, जर तुम्ही पीक व्होल्टेज असं म्हटलात तर पीक व्होल्टेज त्याला आपण VPने असं दर्शवतो, तर VP काय आला तुमचा 5 व्होल्ट. आता दुसरा एक पर्याय असतो, त्याला म्हटलं जातं पीक टू पीक व्होल्टेज. म्हणजे काय, पॉझिटिव्ह पीकपासून तर निगेटिव्ह पीकपर्यंत तुमचं व्होल्टेज किती आहे त्याला म्हटलं जातं VPP. VPP म्हणजे काय तर पीक टू पीक व्होल्टेज. पीक टू पीक म्हणजे काय, कुठपासून तर कुठपर्यंत, तर -5 पासून तर +5 पर्यंत. मग हे कसं मेजर करतात, तर इथे आहे 2 किंवा VPP म्हणजे काय तर 2VP म्हणजेच काय 2 × VP. VP किती होता 5, म्हणजे तुमचा ॲन्सर किती येईल 10. आले का लक्षात? पीक टू पीक व्होल्टेज समजलं का? पीक व्होल्टेज समजलं का? कशाला म्हणायचं पीक म्हणजे काय तर मॅक्झिमम पॉईंट. मग तो व्होल्टेजचा असेल, करंटचा असेल. आता इथं आपण व्होल्टेज पाहतोय, तर पीक व्होल्टेज म्हणजे काय मॅक्झिमम व्होल्टेज. वाक्याचा अर्थ समजला, पीक या शब्दाचा अर्थ समजला सगळ्यांना? ठीक आहे. नेक्स्ट इन्व्हर्स. आता इन्व्हर्स म्हणजे काय, इन्व्हर्स म्हणजे काय, आता आपण पाहतोय तो टॉपिक कोणता बघतोय तर रेक्टिफिकेशन हा टॉपिक बघतो किंवा रेक्टिफायर, बरोबर, रेक्टिफायर हा टॉपिक पाहतोय. आणि ह्या रेक्टिफायरमध्ये आपण डायोड वापरतो. रेक्टिफायर म्हणजे काय तर मेन कंपोनंट काय त्याचा डायोड आहे. डायोड म्हणजेच रेक्टिफायर म्हणजेच डायोड जे काय असेल, बरोबर. कारण का डायोडशिवाय रेक्टिफायर तयारच होऊ शकत नाही. रेक्टिफिकेशनचं काम करणारा कोण तर डायोड. ठीक आहे, ही बेसिक गोष्ट समजून घ्या. रेक्टिफायर म्हटलं की तुम्हाला डायोड आठवले पाहिजे. ठीक आहे. तर किंवा दुसऱ्या भाषेत सांगायचं झालं तर डायोड हा काय करतो, जसा रेजिस्टर काय करतो तो अपोज द करंट, तसा डायोड काय करतो रेक्टिफिकेशनचं काम करतो. ही बेसिक गोष्ट लक्षात ठेव. ठीक आहे. तर हा जो काही डायोड आहे, आता आपण इन्व्हर्स या टॉपिककडं जाऊयात पुन्हा एकदा.
इन्व्हर्स टॉपिककडे येऊयात. इन्व्हर्स या शब्दाचा अर्थ म्हणजे काय, तर तुमचा डायोड हा काय असला पाहिजे, इन्व्हर्स पोझिशनमध्ये असला पाहिजे. इन्व्हर्स पोझिशन म्हणजे काय, तर तो रिव्हर्स बायसमध्ये असला पाहिजे. म्हणजे त्याच्या ॲनॉडला काय भेटलं पाहिजे, निगेटिव्ह सप्लाय, आणि कॅथॉडला काय भेटला पाहिजे, पॉझिटिव्ह सप्लाय. तुम्हाला ॲनॉड कॅथॉड कसा ओळखायचं सांगितलं आहे. ज्या बाजूला अशी उभी रेष आहे त्याला तुम्ही कॅथॉड म्हणायचं, आणि इकडे काय म्हणायचं, ॲनॉड असं म्हणायचं. बरोबर. तर हे जे काय आहे, जर आपण रिव्हर्स बायसमध्ये त्याला जोडलं, फॉरवर्ड बायस रिव्हर्स बायस आपण समजलं, ॲनॉडला पॉझिटिव्ह भेटला, ॲनॉडला पॉझिटिव्ह, कॅथॉडला निगेटिव्ह, तर तो काय असतो, फॉरवर्ड बायस. बरोबर ना. इकडे फॉरवर्ड बायस आहे आणि इथं रिव्हर्स बायस कंडिशन आहे. समजलं आहे सगळ्यांना. तर अशा पद्धतीने जर तुमचा डायोड हा रिव्हर्स बायसमध्ये असेल आणि रिव्हर्स बायसमध्ये असताना त्याच्या अपोजिट किती व्होल्टेज तयार झालं, फॉर एक्झाम्पल आता तुम्ही त्याला रिव्हर्स बायसमध्ये जोडलं, कोणाला, डायोडला, एनोडला निगेटिव्ह दिला आणि कॅथॉडला पॉझिटिव्ह दिला, त्यावेळेस त्याच्या अक्रॉस असं काहीतरी व्होल्टेज तयार झालं. असंच होईल असं नाही, मी फॉर एक्झाम्पल सांगतो. असं काहीतरी व्होल्टेज तयार झालं तर त्याचं जे काही पीक व्होल्टेज असेल, हा जो काही पीक व्होल्टेज असेल ते म्हणजे काय, तर PIV म्हणजे काय, पीक इन्व्हर्स व्होल्टेज. आता आपण कालच्या हाफ वेव्ह रेक्टिफायरमध्ये बघितलं, 2 केस होत्या. पहिल्या केसमध्ये तो काय होत होता, समजा फॉरवर्ड बायसमध्ये जात होता, कोण, डायोड फॉरवर्ड बायसमध्ये जात होता. दुसऱ्या केसमध्ये तो काय करत होता, तर रिव्हर्स बायसमध्ये जात होता. मग ज्यावेळेस डायोड हा रिव्हर्स बायसमध्ये जातो, डेफिनेशन लक्षात घ्या, ज्यावेळेस डायोड हा रिव्हर्स बायसमध्ये जातो त्यावेळेस त्याच्या ॲक्रॉस असलेलं मॅक्झिमम व्होल्टेज, त्याच्या रिव्हर्स बायसमध्ये असलेलं मॅक्झिमम व्होल्टेज म्हणजे काय, तर पीक इन्व्हर्स व्होल्टेज म्हणजेच काय, PIV. PIV समजलं सगळ्यांना, नक्की. याला काय म्हणायचं, पीक इन्व्हर्स व्होल्टेज असं म्हणायचं, बेसिक गोष्ट. ठीक आहे, नक्की समजलं आहे सगळ्यांना. PIV म्हणजे काय, तर रिव्हर्स बायसमध्ये ज्यावेळेस तुमचा डायोड असतो, तर रिव्हर्स बायसमधले असलेल्या डायोडच्या ॲक्रॉसचं मॅक्झिमम व्होल्टेज म्हणजे काय, तर पीक इन्व्हर्स व्होल्टेज. समजलं आहे. ठीक आहे. नेक्स्ट, रिपल फॅक्टर. आता रिपल फॅक्टर बघा, रिपल फॅक्टर कसा ओळखायचा किंवा रिपल फॅक्टर म्हणजे काय, तर त्याचे समजून घेण्याच्या अगोदर तुम्हाला रिपल म्हणजे काय हे समजलं गरजेचं आहे. तर रिपल म्हणजे काय, तर रिपल इज अ अनवॉन्टेड, रिपल इज अ अनवॉन्टेड फ्लक्च्युएशन. अनवॉन्टेड फ्लक्च्युएशन म्हणजे काय, ते अनवॉन्टेड पार्ट आहे. रिपल म्हणजे काय, तर अनवॉन्टेड पार्ट. फॉर एक्झाम्पल आता मी बोलतो आहे, इकडनं समोरनं एक आवाज येतो आहे, तो आवाज म्हणजे काय आहे, तर अनवॉन्टेड पार्ट आहे. म्हणजे तो आपल्या डेटा कम्युनिकेशनमध्ये रिपल आहे असं समजून घ्या. ठीक आहे. आता बघा, आपण असं म्हटलं होतं, आता रिपल कशाला म्हणायचं आपल्याला हे समजलं, रिपल म्हणजे अनवॉन्टेड पार्ट. मग त्या रेक्टिफिकेशनमध्ये त्याच्यामध्ये काय बाबा रिपल्स असतो, रेक्टिफायरमध्ये नक्की काय रिपल आहे, तर रेक्टिफायर काय करतो, तर आपल्याला सांगितलेलं आहे, रेक्टिफायर काय करतो, तर ACचं कन्व्हर्जन DCमध्ये करतो. ते आपल्याला बेसिक माहिती आहे. बरोबर. रेक्टिफायर काय करतो, तर AC इंटू DC. म्हणजेच आपल्याला जर वेवफॉर्मने दर्शवायचं झालं तर कसं भेटलं पाहिजे, तर AC इंटू DC असा भेटला पाहिजे, एकदम स्मूथ DC भेटला पाहिजे या पद्धतीने. मात्र तसा भेटतो का, हे काय आयडियल आहे बरं का, ही जी प्रोसेस मी दाखवली ती आयडियल आहे. मात्र प्रॅक्टिकली कसं ती भेटते आपल्याला, हा इनपुट झाला किंवा हा AC असेल तर DC कसा भेटतो आहे आपल्याला, प्रॅक्टिकली या पद्धती भेटतो आहे. बरोबर. म्हणजे हे काय, बायडायरेक्शनल AC, मी बाय फक्त म्हणतो आहे, त्याचं काय होतं, युनिडायरेक्शनल DCमध्ये कन्व्हर्जन होतं. बरोबर. जो युनिडायरेक्शनल सिग्नल असतो त्याला आपण DC म्हणतो, जो बायडायरेक्शनल सिग्नल असतो त्याला आपण AC म्हणतो. समजलं, इतकं बेसिक आहे. तर मग प्रॅक्टिकली मात्र काय भेटते आपल्याला, या पद्धतीने आउटपुट भेटते. हे आहे प्रॅक्टिकली आपल्याला ह्या AC सिग्नलचं ह्या DC सिग्नलमध्ये रूपांतर भेटते. मात्र अपेक्षित किंवा प्युअर DC भेटतो आहे का, प्युअर DC या पद्धतीचा आहे आणि तुम्हाला मात्र असा रेक्टिफायर आउटपुट देतो आहे. मग हा DC याला DC म्हणता येईल का, नाही. मग त्याला काय म्हणायचं, पल्सेटिंग DC. मग या पल्सेटिंग DCमध्ये काय इनपुट जे काही आहे, म्हणजे इनपुटसारख्याच पल्स दिसत आहेत बघा. म्हणजे बघायचं झालं तर ही बघा, ही पॉझिटिव्ह हाफ सायकल दिसते आहे, ही पॉझिटिव्ह हाफ सायकलचं आहे, ह्या निगेटिव्ह हाफ सायकलचं त्याने पॉझिटिव्हमध्ये रूपांतर केलेलं आहे. इकडे सुद्धा पॉझिटिव्ह हाफ सायकल आहे, पॉझिटिव्ह हाफ सायकल आहे.
म्हणजे काय, सेम इनपुटला जे पॉझिटिव्ह हाफ सायकल्स आहेत तसेच भेटले, निगेटिव्हसुद्धा त्यांनी पॉझिटिव्हमध्ये कन्व्हर्जन केलेलं आहे. मग इथे तुम्ही युनिडायरेक्शनलमध्ये कन्व्हर्जन केलं, मात्र डी सीचं आउटपुट आलं का, स्मूथ डी सी भेटला का, नाही. कोणता भेटला, त्याला तुम्ही काय म्हणता, पल्सेटिंग डी सी. मग ह्या पल्सेटिंग डी सीमध्ये किंवा ह्या डी सीमध्ये काही ए सीचे पार्टिकल्स आहेत, बरोबर. ह्या डी सीमध्ये काही ए सीचे पार्टिकल्स आहेत. हे ए सीचे पार्टिकल्स म्हणजे काय, तर रिपल होय. ठीक आहे. एका वाक्यात सांगायचं झालं तर काय सांगणार, डी सी किंवा ए सी सिग्नल्स आर इन डी सी, बरोबर. किंवा असं म्हणू शकता तुम्ही की डी सी सिग्नलमध्ये जो ए सी पार्टिकल सापडतो किंवा ए सी पल्स सापडतात त्याला तुम्ही काय म्हणता, रिपल असं म्हणता. समजलं सगळ्यांना. रिपल म्हणजे काय, अनवॉन्टेड पार्ट. आणि रेक्टिफायर जर आपण पाहतोय तर रेक्टिफायरमधला रिपल कोणता, तर रेक्टिफायरमधला रिपल्स म्हणजे काय, तर ए सी सिग्नल्स. आउटपुटला डी सी पाहिजे, मात्र काही ए सीचे पार्टिकल्स येतात. बघा इथं तुम्हाला ए सीचे पार्टिकल्स दिसतील ह्या वेवफॉर्ममध्ये. इथे तुम्हाला कसं आउटपुट पाहिजे, स्मूथ आउटपुट पाहिजे, पण मात्र तुम्हाला काही ए सीचे पार्टिकल्स दिसतात जे की काय होतात, चेंजिंग करंट आहे, बरोबर ना. अल्टरनेटिंग करंट दिसतोय तुम्हाला या ठिकाणी, असं कमी जास्त करंट होत राहतो, बरोबर. म्हणजेच काय, तर तुम्हाला काही ए सीचे पार्टिकल्स भेटतात. आणि हे ए सीचे पार्टिकल्स कशामध्ये, तर डी सीमध्ये. ह्याला आपण डी सी सिग्नल म्हणतो. जरी तो प्युअर नसला तरी अनप्युअर आहे, बरोबर. मग ते अनप्युअरमध्ये काही अनप्युअर का आहे, कारण तो कसा आहे, डी सी अधिक ए सी आहे. प्युअर आहे का डी सी, नाही. तो ए सी अधिक डी सी आहे. तो अधिकवाला ए सी जो आहे म्हणजे त्याला तुम्ही काय म्हणणार, रिपल असं म्हणणार. समजलं आहे सगळ्यांना रिपल्स म्हणजे काय. ठीक आहे. म्हणजेच काय, वेवफॉर्ममध्ये अजून जर सांगायचं झालं, अजून समजलं नसेल तर ही जी काय वेवफॉर्म दिसती आहे याच्यामध्ये हे जे काही लो हाय जे सिग्नल्स दाखवत आहेत त्याला तुम्ही काय म्हणणार, रिपल असं म्हणणार. समजलं आहे सगळ्यांना नक्की. आता रिपल फॅक्टर म्हणजे काय, आपण रिपल फॅक्टर हा टॉपिक पाहत होतो. रिपल फॅक्टर, आता रिपल फॅक्टर जर पाहायचं झालं तर रिपल फॅक्टरची डेफिनेशन बघा काय. इट इज डिफाईन्ड ॲज, इट इज द रेशो. हा काय आहे, एक तर रेशो आहे. रेशो आहे ऑफ आर एम एस व्हॅल्यू ऑफ ए सी टू मी खाली लिहितो म्हणजे आपल्याला दोन्ही गोष्टी कळतील. टू द डी सी व्होल्टेज. बघा काय, कशाचा रेशो आहे, तर आर एम एस व्हॅल्यू ऑफ ए सी टू द डी सी व्होल्टेज. म्हणजे जर आपण याला फॉर्म्युला टाकलं तर काय होईल, रिपल फॅक्टर इज इक्वल्स टू ए सी व्होल्टेज व्ही टी जी म्हणतो इन आर एम एस. बरं का, ए सी कशात मोजतात, आर एम एस व्होल्टेजमध्ये मोजतो आपण, हे आपल्याला माहिती आहे. ए सी व्होल्टेज इन आर एम एस डिवायडेड बाय डी सी व्होल्टेज, ही त्याची डेफिनेशन झाली. काय सांगितलं, रिपल फॅक्टर म्हणजे काय. रिपल फॅक्टर म्हणजे काय, रिपल फॅक्टर इज डिफाईन्ड ॲज, इट इज द रेशो ऑफ ए सी व्होल्टेज इन आर एम एस टू डी सी व्होल्टेज. आणि त्याचा फॉर्म्युला काय, रिपल फॅक्टर इज इक्वल टू ए सी व्होल्टेज डिवायडेड बाय डी सी व्होल्टेज. एवढं लक्षात जरी ठेवलं तरी चालेल, पण ए सी व्होल्टेज हे नेहमी कशातलं असलं पाहिजे, आर एम एस व्हॅल्यूचं असलं पाहिजे. ठीक आहे, ओके. तर मग आता आपण आणि रिपल फॅक्टर हा पर्सेंटेज असल्यामुळं याला गुणिले काय करायचं, 100. हे एक बेसिक गोष्ट लक्षात ठेवा. ठीक आहे, गुणिले 100. आता याचं एक एक्झाम्पल आपण बघूयात, छोटंसं एक्झाम्पल बघूयात. की फॉर एक्झाम्पल तुम्हाला असं म्हटलं जाईल की व्हॉट इज द रिपल फॅक्टर इफ द आउटपुट व्होल्टेज. तुम्हाला काय करायचं आहे, रिपल फॅक्टर काढायचं आहे. काय असेल, इफ आउटपुट व्होल्टेज ऑफ पॉवर सप्लाय म्हणजे काय, तर डी सी इज इक्वल टू 300 व्होल्ट. म्हणजे डी सी व्होल्टेजचं आउटपुट जे आहे ते 300 व्होल्ट आहे. अँड व्हेन आर एम एस व्हॅल्यू इज, आणि आर एम एस व्हॅल्यू जे आहे, आर एम एस व्हॅल्यू म्हणजे काय असेल,
तर AC व्होल्टेज असेल, AC व्होल्टेज किती दिलं असेल तर 0.6 व्होल्ट इतका असेल तर त्याचा रिपल फॅक्टर फाइंड करा. सिम्पल आहे की नाही. आपल्याला फॉर्म्युला माहिती. काय फॉर्म्युला? रिपल फॅक्टर इज इक्वल टू पर्सेंटेज ऑफ रिपल फॅक्टर इज इक्वल टू AC अपॉन DC. तर AC कसा असला पाहिजे इन RMS मध्ये असला पाहिजे. ठीक आहे. मग आता AC अपॉन DC, तर ACचं व्हॅल्यू काय आहे 0.6 व्होल्ट आणि DCची व्हॅल्यू काय आहे 300 व्होल्ट. चला तर मग ही 0.6 मधली व्हॅल्यू कोणती आहे तर RMS व्हॅल्यू आहे. त्यांनी डायरेक्टली दिलेली आहे. नसेल दिली त्याला कन्वर्ट करावं लागेल. ते कन्वर्ट कसं करायचं मी नंतर सांग. मग डायरेक्टली व्हॅल्यू टाका आणि उत्तर भेटेल तुम्हाला 0.002 आणि याला गुणिले काय होता 100, कारण पर्सेंटेजमध्ये उत्तर काढतो आहे आपण. याला गुणिले जर 100 केलं तर तुम्हाला पर्सेंटेज भेटेल. किती भेटेल ते 0.2%. हे तुमचं काय असेल रिपल असेल. म्हणजेच काय तर जो काही सिग्नल असेल तो जो काही पॉवर सप्लाय असेल. काय सांगितलं होतं पॉवर सप्लायमध्ये म्हणजे एक पॉवर सप्लाय आहे त्याचा DC व्होल्टेज हे 300 व्होल्ट आहे आणि AC जे काही व्हॅल्यू आहे ती 0.6 व्होल्ट आहे. तर त्याचा रिपल फॅक्टर जो आहे तो किती आहे 0.2% इतका असेल. म्हणजेच तो पॉवर सप्लाय कसा असेल चांगला असेल, कारण त्याच्यामध्ये फक्त 0.2% काय असतील रिपल्स असतील. म्हणजे जो काही सिग्नल असेल तो या पद्धतीचा दिसेल तुम्हाला एकदम स्मूथ या पद्धतीने. म्हणजे 2% तो खालीवर असू शकतो. आलं का लक्षात? 2% तो कसा असेल थोडासा खालीवर, एकदम स्ट्रेट लाईन नसेल, मात्र 2% कसा असेल खालीवर असेल. कारण का त्याच्यामध्ये काय आहेत 2% रिपल्स आहेत. किती पर्सेंट 0.2% रिपल्स असतील. 0.2% रिपल्स असतील. समजलं आहे सगळ्यांना? आपण एक्झाम्पलच्या साहाय्याने सुद्धा रिपल फॅक्टर समजून घेतलेला आहे. ठीक आहे. तर असं एखादं एक्झाम्पल विचारलं जाऊ शकतं किंवा एखादं MCQ विचारली जाऊ शकते. व्हॅल्यू दिले जातील तुम्हाला आणि रिपल फॅक्टर सॉल्व करायला सांगितला जाईल किंवा त्याचा एखादी डेफिनेशनसुद्धा विचारली जाऊ शकते. टर्मसुद्धा एक्सप्लेन करायला विचारली जाऊ शकते. समजलं आहे सगळ्यांना पीक इनव्हर्स व्होल्टेज आणि रिपल फॅक्टर? ठीक आहे. नेक्स्ट लेक्चरला आपण सेंटर टॅप फुल वेव्ह रेक्टिफायर हा टॉपिक चालू करणार आहोत.